लोकप्रशासन विषयाच्या आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रशिक्षण ही बाब सविस्तरपणे बघणार आहोत. प्रशिक्षण याला लोकप्रशासनामध्ये मोठ्या प्रमाणावर महत्त्व प्राप्त झाल्याचे आपल्याला दिसून येते. कारण यावरच लोकप्रशासनाचे यश हे मोठ्या प्रमाणावर अवलंबून असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. प्रशासनाची कार्य ही प्रामुख्याने आपण बघतो की स्वातंत्र्यप्राप्तीच्या नंतरच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढलेली आपल्याला दिसून येतात. कारण राज्याने जेव्हापासून या कल्याणकारी राज्य संकल्पनेचा स्वीकार केला तेव्हापासून हे लोकप्रशासनाची कार्य यामध्ये अमर्याद वाढ झाल्याचं आपल्याला दिसून येते. या लोकप्रशासनाच्या वाढत्या कार्याबरोबरच त्यांच्या कार्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जटिलता ही निर्माण झालेली दिसून येते. ही जटिलता तसेच या अलीकडच्या काळामध्ये लोकप्रशासनाचे कार्य हे पूर्वीप्रमाणे स्थिर राहिले नाही, तर ते अधिक गतिमान अशा स्वरूपाचं झालेलं आपल्याला दिसून येते. सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता संपादन केलेले जे उमेदवार या सर्व बाबींना प्रामुख्याने या ठिकाणी समर्थपणे सामोरे जाऊ शकत नाही. तर त्यासाठी आवश्यक काय आहे, तर त्यासाठी विशेष ज्ञान आणि विशेष कौशल्य असणाऱ्या उमेदवारांची ही लोकप्रशासनामध्ये आवश्यकता भासते. या विशेष कौशल्य विशेष ज्ञान असणाऱ्या उमेदवारांना यासाठी या शासकीय नोकरी अथवा लोकप्रशासनाकडे आकर्षित करण्यात येतं आणि त्यांना त्यांची कार्य पार पाडण्यासाठी आवश्यक त्या प्रमाणामध्ये प्रशिक्षण हे देण्यात येत असते. याबाबत डिमॉक हे म्हणतात की या अलीकडच्या काळामध्ये कर्मचारी प्रशासनाच्या प्रशिक्षणाविषयी कार्य जे आहे ते खूप महत्त्वाचे म्हणजे महत्त्वपूर्ण व अतिशय रंजक अशा स्वरूपाचे झालेले आहे आणि तो शासनाचा एक मोठा उद्योग होऊन बसलेला आपल्याला दिसून येतो. कारण शासनाच्या मेन ज्या मुख्य प्रायोरिटीज आहेत ह्या प्रायोरिटीजमध्ये यथोचित प्रशिक्षण देणे ही बाब समाविष्ट असते आणि त्या कारणाने शासन त्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्चही करतो, मोठ्या प्रमाणावर त्याबाबत सुविधा उपलब्ध करून देतो, जेणेकरून त्या कर्मचाऱ्याला आवश्यक ते सामान्य तांत्रिक अशा सर्व प्रकारचे प्रशिक्षण मिळाले पाहिजे. त्याचबरोबर या प्रशिक्षणाचे महत्त्व सांगण्यासाठी आपण स्टॉल यांनी आपले मत व्यक्त केलेले आहे. ते म्हणतात, कोणत्याही कर्मचारी विषयक ध्येय धोरणात अधिकारी वर्गाच्या विकासाला व प्रशिक्षणाला अत्यंत महत्त्वाचे स्थान असते. कोणत्याही कर्मचारी ध्येय धोरणात अधिकारी वर्गाच्या विकासाला व प्रशिक्षणाला महत्त्वाचे स्थान असते. व्यवस्थापनाची मानवी बाजू व वेतन
या समवेत प्रशिक्षण प्रशासकीय गुणवत्तेत व निष्पत्तीत महत्त्वाची भूमिका बजावत असते. तर व्यवस्थापनाची मानवी बाजू, वेतन या समेत प्रशिक्षण, प्रशासकीय गुणवत्ता आणि निष्पत्ती, कोणत्याही संघटनेचा जे काही ध्येय उद्देश आहेत ते साध्य करण्याच्या दृष्टीने या प्रशिक्षणाला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येते. तर याच ठिकाणी आपण बघतो की कर्मचारी विषयक जी काही ध्येय धोरणे आहे, ह्या ध्येय धोरणाच्या अनुषंगाने या ठिकाणी प्रशिक्षण आणि प्रशिक्षण प्रक्रियेला मोठे महत्त्व प्राप्त झालेले आहे. तसेच काही शास्त्रज्ञांच्या मते गुणवत्ता पद्धतीचा अवलंब केल्यामुळे योग्य व प्रशिक्षक नोकर वर्गाची आपोआप उपलब्धता होत असते. गुणवत्ता पद्धतीमुळं की प्रशिक्षित असे उमेदवार हे उपलब्ध होत असतात असेही अनेक विचारवंत मानतात. म्हणजेच त्यांना विशेष करून अधिक हे प्रशिक्षण देण्याची गरज नाही. तर काही विचारवंत असेही मानतात की सेवा अंतर्गत प्रशिक्षणाची व्यवस्था करणे म्हणजे नोकर निवडीच्या कमकुवत व त्रोटकपणाचा पुरावा देणे. काही विचारवंत काय म्हणतात की प्रशिक्षणाची ही जी प्रक्रिया आहे, ही प्रशिक्षणाची प्रक्रिया ही आपल्याला यासाठी राबवावी लागते की नोकर भरती करताना ज्या काही त्रुटी, ज्या काही चुका ह्या आपल्या राहून गेल्या त्याची परिपूर्तता करण्यासाठी आपल्याला हे प्रशिक्षण प्रक्रिया राबवावी लागते. याबाबत स्टॉल यांचे मत आपण आणखी विचारात घेऊ. त्यांच्या मते वरील दोन्ही मते अत्यंत सालस अदूरदृष्टी अशी आहेत. कारण कोणत्याही भरती प्रक्रियेमध्ये हे त्या उमेदवाराचं कौशल्य किंवा सामान्य ज्ञान या बाबीचा अंदाज येऊ शकतो, परंतु त्याच्याकडे असणारं विशेष कौशल्य, त्याच्याकडे असणारं विशेष ज्ञान या बाबी भरतीच्या एका अल्प काळातील प्रक्रियेमध्ये ध्यानात येणे, लक्षात येणे ही बाब तेवढी सहज नसते. तर स्टॉल म्हणतात अधिकारी वर्गाची निवड विशिष्ट कार्यासाठी केली जात नसते, कार्याच्या ढोबळ वर्गवारीसाठी करण्यात येत असते. म्हणून त्यांना विशिष्ट संघटनेच्या कार्याची व परिस्थितीची संपूर्ण ओळख करून देणे हे आवश्यक ठरते. तर आधुनिक काळात सरकारी ध्येय धोरण व कार्यक्रम स्थिर राहत नसतात. त्यात कायदेमंडळ हे वारंवार अशा स्वरूपाचे बदल करीत असते. अशा बदलाचे अधिकारी वर्गाला आकलन माहिती होण्यासाठी प्रशिक्षण हे नितांत आवश्यक असते. वैद्यकीय, अभियांत्रिकी, लेखा व स्टेनोग्राफी या व्यावसायिक क्षेत्रात सतत संशोधन सुरू असल्यामुळे नवीन कल्पना, तंत्र हे उदयास येत असतात आणि
हे जी काही नवीन तंत्रे आहेत उदयास येणारी, या नवीन कल्पना तंत्रांशी या सेवकांचा परिचय होणे आवश्यक असतो. काही विशिष्ट व्यवसायांमध्ये सरकारची मक्तेदारी असल्यामुळे त्याविषयीचे तंत्र कौशल्य सामान्य शैक्षणिक संस्थांमध्ये शिकविले जात नाही. उदाहरणार्थ रेल्वे, पोलीस, अग्निशमन, पोस्ट, तार, टेलिफोन, कर वसुली, भूमी अभिलेख इत्यादी. संघटनेमध्ये कार्य करीत असलेल्या विविध नोकरांमध्ये पारस्परिक सुसंगत्व, समन्वय असणे गरजेचे असते. नोकरात अशा भावना रुजविण्यासाठी त्यांना प्रशिक्षण हे अतिशय महत्त्वाचं असं ठरते. प्रत्यक्ष भरतीद्वारे जो नोकर पुरवठा प्रशासनाला केला जातो, त्यांच्या असलेल्या कुशलतेच्या साठ्यातून केलेला काल्पनिक पुरवठा हा असतो. नोकरांचा आपल्या कार्याशी परिचय करून देण्यासाठी व तसेच त्यांचा कार्यात्मक उत्साह द्विगुणित करण्यासाठी चुका व शिका हे तत्व संपूर्णतः अपयशी ठरलेले आहे. प्रशिक्षण देणे संघटनेच्या दृष्टिकोनातून हिताचे नाही असे मत काही विचारवंत मांडत असतात, परंतु हे मत चुकीचे आहे. कारण प्रशिक्षणाद्वारे जर संघटनेचा फायदा झाला नसता तर खाजगी क्षेत्रात या प्रशिक्षण प्रक्रियेचा अवलंब हा करण्यातच आलेला नसता. अशा पद्धतीनं प्रशिक्षण ही प्रक्रिया एक आपले महत्त्व हे लोकप्रशासनामध्ये सिद्ध करते. या प्रशिक्षणाचा ठराविक व्याख्यांच्या आधारावरील अर्थ हा आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. धन्यवाद.